नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि सकाळची सुरुवात झालेली आहे. तर मंडळी मी चालली आहे दुकानामध्ये. चालता चालता मला अशा एक गुरं दिसली आणि सूर्यदेव नारायण पण आपले आलेले आहेत. ओम नमः शिवाय. आणि गावातली एक गुरं आहे, ती चरण्यासाठी सोडली आहेत बहुतेक. ते बघत बघत चालली आणि लहानपणीची आठवण झाली. तर आता ब्रेड आणलं आहे, तर मी ब्रेड आणि गरम करते. चहा ब्रेड खाऊन घेते, नंतर मग पुढच्या कामाला सुरुवात. चला तर मंडळी, आपण भाजी लावली होती, मी तुमची शेअर केली होती भाजीचं बियाणं पेरल्यावर. त्याच्यानंतर भाजी रुजून आली वगैरे, तुम्हाला काय मी दाखवलं नव्हतं. तर चला, तर आज फायनली तुम्हाला दाखवते. थोडीफार रुजून आलेली आहे. तर चला तर मग बघूया आपली भाजी. तर मंडळी, हा आहे आपला मुळा, छानपैकी रुजून आलेला आहे, बघू शकता. असा आपला हा मुळा. आणि हा आहे लाल माठ. उन्हामध्ये दिसणार नाही बहुतेक, तर अशी मी साडी लावली आहे. तर हा लाल माठ आलेला आहे रुजून. मी 2 ठिकाणी शिराळा आणि दुधी टाकलं होतं ना, तर ह्या झाडाखाली हा बघा, दुधी आणि शिराळा पण छानपैकी रुजून आले. आणि आमच्या माऊला काय होतं आहे माहीत आहे, म्याव म्याव करत. ते बघा, हे छानपैकी रुजून आलेलं आहे. दुसरं पण तुम्हाला दाखवते. हा मुळा आहे. तर बघा, इथे पण मी शिराळा आणि दुधी टाकला होता, तो पण छानपैकी रुजून आला आहे. आणि ही वेल आहे ती तेंडलीची आहे, ती पण छान वरती आली आहे. तोंडली का तेंडली. आणि हा बघा, इथे पण लाल माठ, हा मी बियाणं माझ्या हातातून पडलं होतं, ते इथे रुजून आलं आहे. आणि इथे हरभरा पण मी पेरला होता. आणि इथे कांद्याची पात पण इथे लावली होती, ती पण छानपैकी आलेली आहे. हरभऱ्याची भाजी बघा, असे टाकले होते. त्या काकीने मला चणे दिलेले आणून, मोड आलेले, तर मी असे टाकले, ते छानपैकी ते पण रुजून आलेले आहेत. आणि इथे आहे आपली भेंडी. आई ग, पाय घसरतो. आणि इथे बघा, ही आहे भेंडी, ती पण छानपैकी रुजून आलेली आहे. आता बघू मोठी कधी होणार आणि भाज्या कधी धरणार. हा व्ह्यू बघा कसा, लाल माठची भाजी अशी छान लाल लाल. आणि त्याच्यामध्ये हे केळीचं झाड मी मागे लावलेलं ना, ते दाखवलं तुम्हाला. ते जीवदान दिलं ते झाड आहे केळीचं. ज्यांनी व्हिडिओ बघितलं त्यांच्या लक्षात आलं असते. तर अशी छान अशी आपली भाजी रुजून आलेली आहे, थोडीफार होईल. हा आहे किचनमधला आहे ना वेस्ट कचरा. मागे मी त्याला जमिनीमध्ये गाडलं होतं आणि आता हा सुकवला आहे. तर आता हा बऱ्यापैकी सुकला आहे, पण आता हे दवाचं पाणी पडलं ना, त्यामुळे ओलसर आहे. जेव्हा तो एकदम कुरकुरीत होईल तर हा मी मिक्सरला लावणार आणि मग तो झाडांच्या मुळाशी एक एक चमचा घालणार. ठीक आहे. इथे पण आहे बघा, केळ्याच्या साली वगैरे काय काय आहे. केळ्याच्या साली आहे इथे पण आहे, पण हा कालचा आहे ना, त्याच्यामुळे तो ओला आहे. आणि आपलं हे शेणखत हे दाखवलं होतं. तर असं हे खूप पौष्टिक आहे झाडांसाठी, आणि त्याच्यामुळे आपली झाडं आहेत ना, हिरवीगार राहतात. आणि बघा, सकाळी पण फुललेली आहे, बघू शकता. त्या दिवशी कळ्या होत्या, आज रात्राने छान अशी फुललेली आहे. सकाळीच म्हणजे रात्री फुलली असेल ती अजून पण तशीच आहे, ताजी टवटवीत. तर मंडळी, गेल्या टायमीला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हे प्राजक्ताचं झाड. तर त्या झाडाची मुळाशी बघा, असे आजूबाजूने मी दगड लावले आहेत आणि थोडीफार माती टाकली आहे. आणि आता पाणी घातलं आहे आणि अजून पाणी घालायचं आहे, कारण त्याला खूप पाणी लागणार. 2-3 बाटल्या तरी पाणी घालायला पाहिजे रोजच्या रोज, कारण ते सुकलं आहे ना. ते सुकलेलं बघूनच मला वाईट वाटते. बघा ना, जेवढे हात पोचतात ना तेवढ्या काट्या काढल्या. सुकलेलं वरती खूप सुकले आहेत, ते काढता येत नाही, हात उंची कमी असल्यामुळे. तर असं छानपैकी आपण, जसं मला जमलं तसं मी त्याला हे केलं आहे दगडाने. आणि अजून माती पाहिजे होती, पण इथे मातीच नाही आहे, सगळी अशी बरोबर नाही आहे माती. तर बघू कुठे मिळालं तर परत एकदा टाकेन. आणि त्या साईडला आहे ना, ह्या साईडला पाठीमागच्या साईडला ना बघा, एकदम ते खाली गळत जाणार सगळं. तर तात्पुरती मी लादी लावली आहे, बघू आपण वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये ना, मी माझ्याकडे दुधी भोपळ्याच्या बिया होत्या, त्या मी ह्याच्यामध्ये रुजत घातल्या ह्याच्या मुळाशी. बघू, हे रोडवर आहे, जरी भाजी आली तरी का ती राहणार नाही, तरी होत्या. तर म्हटलं टाकल्या, बघूया आल्या रुजून तर आल्या, कोणाच्या नशिबात असेल ते खाईल. ठीक आहे. आणि बघा अशी, तरी बघा प्राजक्ताची फुलं मी जमा केली. अशी सुंदर फुलाचं हे झाड आहे. प्राजक्ताचं झाड तुम्हाला माहितीच असेल, तरी पण असा सडा पडतो पावसाळ्यामध्ये. आता फुलांचा भर आहे ना कमी झाला आहे, तर हे जमा केले आहेत. हे बघा, अशी कुठे कुठे फुलं धरली आहेत. धरली म्हणजे फुलली आहेत.
बघा, कुठे कुठे आहेत. मध्ये अजिबातच येत नव्हते. असं पूर्ण भरलेलं झाड बघायचं आहे मला, म्हणून मी अशी मेहनत करते. तर बघू कधी भरते पूर्ण. तुम्हाला हळदीची पानं दाखवली होती बघा, त्याच्यामधनं मी आज हळद खणून काढली आहे सगळी. तर बघा हळद निघाली आहे, गावठी हळद, नॅचरल, सगळं घरचं. तर अशी हळद आपण काढली आहे आणि ह्याचं आता बघू पुढे काय काय करायचं ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. तर आज काढली आहे, तर उद्याला धुवून वगैरे काढते आणि पुढचं प्रोसेसर मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला. तर इथे भाज्या घातल्यात ना आपण, काकडी, मुळा नाही, काकडी, दुधी, परत मेथी आणि काय टाकलं, टॅमॅटो, फ्लावर, असे इथे आपण भाजी पेरणी केलेली आहे आमच्या शेजारच्या घरी, त्यांच्या शेतात. तर आता बघूया काय काय उगवून येत आहे आणि उगवल्या तुमच्याशी शेअर करू. चला तर मग असं आज आम्ही काम केलं सर्वांनी मिळून. मंडळी बघा किती सुंदर फुलं आहेत, शोचे बोलतात ते. कलर बघा काय सुंदर आहे त्याचा, बघू शकता. असे छानपैकी तुऱ्या आल्या आहेत त्याचे, खूप छान वाटतं. इथे म्हणजे सावळी आहे ना, त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. उन्हामध्ये दाखवते थांबा. या आमच्या शेजाऱ्यांचं मिरचीचं झाड, खूप साऱ्या मिरच्या धरल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते मंडळी, एक मिनटं. असे एक एक करून दाखवावी लागेल कारण का इथे ऊन आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण मिरच्या अशा दिसणार नाही. असं हे मिरचीचं झाड खूप सुंदर बहरलेलं आहे. तर म्हणजे हे गावठी गुलाब आहे आमच्या शेजाऱ्यांच्या दरवाजात बघा, खूप सुंदर असे सुगंध येतो या फुलांचा आणि खूप फुलं फुलतात ह्या झाडावरती. तर एक मी फांदी घेतली आहे, आता मी लावून बघते, जगली तर जगली. चला तर मग सगळं चेहऱ्या बिऱ्याला तेल लावते, मग थोडंसं तो मऊ होतं. बाकी तुम्ही किती क्रीम लावा, काही करा, खोबरे त्याने खूप फरक पडतो. आणि इथे थंडी खूप असल्यामुळे ना पूर्ण स्किन माझी डल झालेली आहे. असो काय करणार, पूर्ण हे झाले, एकदम स्किन एकदम पूर्ण खराब झालेली आहे. आणि मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आमच्या शेजाऱ्यांच्या इथे मळ्यामध्ये, म्हणजे त्यांच्या इथे जागा आहे घराच्या इथे, तर तिथे भाजी लावण्यासाठी मी गेलेली. मग मी काही शूट नाही केलं, कारण तिथे काम कसं होतं की ती जमीन होती ना ती पूर्ण घट्ट झाली होती. ती आम्ही खणली. त्या शेजारीच्या ताई होत्या, त्यांची मुलगी होती. आम्ही सगळ्यांनी ती आम्ही सर्वांनी मिळून ती जमीन खणली. त्याच्यामध्ये मोठी मोठी ढिपळं म्हणजे अशी कडक झालेली माती, ती सगळी पूर्ण चेचून बारीक केली. त्याच्यानंतर आम्ही राख टाकली, शेणखत टाकलं आणि नंतर मग सगळं बियाणं टाकलं. म्हणजे त्याच्यात बियाणं, खूप सारे बियाणं होते. मी रात्री मेथी भिजत घातली होती आणि ती मेथीचे दाणे पण मी घेऊन गेली होती. तर त्यांच्याकडे खूप, ते म्हणाले आमच्याकडे पण बियाणं आहे, ते पण आपण घालून बघूया, रुजलं तर रुजलं. कारण ते बियाणं त्यांचं गेल्या वर्षीच होतं. ते म्हणाले की आता हे रुजतं की नाही माहीत नाही, तरी पण आपण टाकून बघू. म्हणून असं तिथे खूप सारं काम होतं आणि मी शूट केलं नाही. आणि पहिल्यांदाच आपण त्यांच्या इथे गेलो आणि त्यांना आवडेल नाही आवडेल, त्यामुळे मी काय शूट नाही केलं की आम्ही काय काय मेहनत केली. कारण का काय मेहनत केली हे लोकांपर्यंत पोचलं तर लोकांना पण वाटतं की आपण पण असं करूया. त्याच्यामुळे मी केलं नाही. पुढच्या वेळेला जर असं काय असेल, तर आता कशी ओळख झाली ना, नवीनच ओळख होती, तर डायरेक्ट कसं मी शूट करू, म्हणून मी नाही शूट केलं की त्यांना आवडेल की नाही, असं झालं. त्याच्यामुळे मी काय दाखवलं नाही. तर आता भाजी कितपत रुजून येईल तर मी तुमच्याशी नक्कीच पुढे शेअर करेन. तर मंडळी, मागे मी तुम्हाला दाखवलं होतं की गाईच्या गोट्यातून शेण आणून मी शेणी थापल्या होत्या आणि त्याचीच मी धुरी केली आहे. म्हणजे मच्छर पण जाते, आपल्याला सुगंध पण खूप छान येतो घरात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. असं आम्ही आज